मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, इलेक्ट्रॉनिक आणि इन्व्हर्टर बॅटरी यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, LED टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, आटा चक्की, मायक्रोवेव्ह ओव्हन, वॉटर प्युरिफायर, होम थिएटर, 0% फायनान्सच्या भरपूर ऑफर्स. ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. संपर्क 93 25 42 22 32. सायराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. सायराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. राहुरी तालुक्यातील शनिशिंगणापूर रोडवरील ब्राह्मणी परिसरामध्ये 1 जानेवारी रोजी सकाळी 9:30च्या सुमारास 3 वाहनांचा सलग अपघात होऊन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघातामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी 3ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय. काही शनिभक्त किरकोळ जखमी देखील झालेत. शनिशिंगणापूरकडे जाणारी एक कार ब्राह्मणी येथील रस्त्याच्या लगत असलेल्या विद्यालय परिसरामध्ये असलेल्या गतिरोधकाच्या ठिकाणी आली असता चालकाच्या हा गतिरोधक लक्षात आल्या नसल्यामुळे त्यानं अचानकपणे जोरात ब्रेक दाबला आणि त्याचवेळी कारच्या मागून येणारी एक मिनी बस हिचं नियंत्रण सुटल्यानं ती कारवरती जोरात आदळली. या धडकेमध्ये मिनी बसच्या मागून येणारी आणखी एक कार मिनी बसवरती आदळली. सलग झालेल्या या धडकांमुळे 3 वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील काही शनिभक्तांना किरकोळ दुखापत झाली आहे. जखमींना तात्काळ ब्राह्मणी येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. उपचारांच्या नंतर सर्व जखमींची प्रकृती आता स्थिर आहे, असं वैद्यकीय सूत्रांनी म्हटलंय. अपघाताची माहिती मिळताच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी अपघातग्रस्त वाहनचालक आणि प्रवाशांची आस्थेनं चौकशी केली. तसेच रुग्णालयामध्ये जाऊन जखमी शनिभक्तांची देखील भेट घेत त्यांना धीर दिला. या अपघातामुळे काही काळ शनिशिंगणापूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. तर यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या मार्गावरती वारंवार अपघात होत आहेत, त्यामुळे गतिरोधक, दिशादर्शक फलक तसेच सूचना फलकांची योग्य आणि स्पष्ट व्यवस्था इथे करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जाते. मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 0017.